कुठे सांगा ना, कुठे? ए मयुरी सांग ना बाळा, कुठे कुठे आहे राजवीर? पुन्हा तरी तुम्हाला शपथ आहे माझी, आईची शपथ आहे, सांगा ना कुठे आहे राजवीर? राजवीर इकडेच कुठेतरी, मला ते जाणवतंय इकडेच आहे तो कुठेतरी. हो इकडेच आहे. चल ना बाळा, चल ना घरी, चल ना. तू माझ्यावर किती दिवस रागून राहणार आहेस? चल ना, तू आलीस तर राजवीर पण येईल. तुम्ही समजताय तसं खरंच काय नाहीये हो. हो कळतंय मला. असं राजवीर इथे असताना तर माझा आवाज ऐकून स्वतःच बाहेर आला असता. जाते मी. मयुरी लवकर घरी ये, वाट बघते तुझी. मयू, मला काहीतरी गडबड वाटते. छोट्या मालकीनबाईंना काहीतरी संशय आलेला आहे नक्की. मलाही असंच वाटतंय. मी एक काम करते, मी बघून येते. राजवीर इकडे नाही तर कुठे आहे? आर्यन तर मला म्हणाला की मी राजवीरचा बंदोबस्त करतो. सगळ्यामागे तू आर्यन तर नसेल ना? कुठे असेल राजवीर? मम्मा, मम्मा, असं काय बघतेस मम्मा? मी जिवंत आहे. तुझा राजवीर. मी समजू शकतो मम्मा, विश्वास नाही बसत आहे ना तुझा. चल चल आपल्या घरी जाऊ. तसे मलाही तुझ्याशी खूप बोलायचंय. सर, पुढचे काही दिवस आपल्याला इथेच थांबायचं, या घरी. काय? इथे? हो, आणि माझं ठरलंय सर, तुम्ही प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. असं अचानक तुम्ही काय ठरवताय? त्यामागचं कारण तर कळू द्या. कारण ते मी ना ते सांगायचं तर आहेच, पण नक्की कसं सांगितल्यावर तुम्ही पटवून घ्याल तेच मला कळत नाहीये. काय मिस मयुरी, सांगता ना कारण? हा, कारण हेच आहे की बघा ना सर, तुम्ही आता एवढ्या मोठ्या संकटातून वाचून सुखरूप घरी आलात. मग 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 आता आपण घरी गेलो तर तुम्ही उद्यापासून लगेच कामाला सुरुवात कराल. अजिबात आराम नाही करणार, आणि मला ते अजिबात नकोय. तुम्ही इथेच थांबायचं, छान आराम करायचा, आणि ज्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे बरं वाटेल त्या दिवशी आपण घरी जायचं. माझं ठरलंय. मिस मयुरी, म्हणजे हे सगळं स्ट्रगल तुम्ही मला बरं वाटावं म्हणून करताय? हो. तुम्हाला जर मला बरं वाटावं असंच वाटत असेल ना, तर अगदी खरं सांगायचं तर आपल्या घरी मी जास्त कम्फर्टेबल फील करेन. कम्फर्ट जास्त महत्वाचं आहे ना. हो, मग आम्ही आहोत ना इथे सगळे जण. नाही म्हणजे कम्फर्ट माझा नाही, अहो इथे आपल्या घरच्यांचा. किती नाही म्हटलं तरी जावई घरात असा राहतोय म्हटल्यावर, तेही रिसेंटली जे काही घडलं त्यानंतर मी असं राहतोय म्हटल्यावर थोडं अनकम्फर्टेबल फील करतील ना ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी, मम्मा, गॅरी
जे काही घडलं त्यानंतर तेही जरा त्या सगळ्या धक्क्यातून अजून सावरले नाहीये. माझं तिथे असणं, तुमचं माझ्या सोबत तिथे असणं हे जास्त महत्वाचं आहे ना आता मिस मयुरी. बरं, आता तुम्ही एवढं बोलल्यावर मी काय बोलणार. चालेल, आपण जाऊया आपल्या घरी. तेच, चला निघूया. चालेल सर, 1 मिनिट. काय झालं? सर, तू इकडे या. सर, तुम्हाला आठवतंय आपण भेटण्याआधी तुम्ही मला फोन केला होता. तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की तुम्हाला मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुम्ही आता सांगू शकता ना, इथे कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. सांगा ना, काय सांगायचं होतं तुम्हाला? मी बोललो होतो. हो सर, असं काय करताय? तुम्हीच असं म्हणाला होतात ना की तुम्हाला मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अच्छा, आठवलं. आलं, मग सांगा ना, मी आता सांगूच शकता. नाही, सांगणारच आहे मी तुम्हाला, पण आता इथे नको. आपण आपल्या घरी जाऊ आणि मग बोलू यावर. आता आपण निघायला हवं मिस मयुरी. चला चला चला. हा, मला नक्की काय म्हणायचं हे सरांना कळतच नाहीये. यामिनी मॅम राजवीर सरांच्या बाबतीत पुन्हा काहीतरी करू शकतात, म्हणून मला त्यांनी इथेच ठेवायचं होतं. पण सर हे ऐकायला तयार नाहीये. आता बोलून काहीच उपयोग नाहीये. तर तिकडे जाऊन मला सरांना कसं वाचवता येईल याचा विचार मला करायला हवा. आता राजवीर सरांच्या बाबतीमध्ये मी कोणाशी बोलू शकते? आर्यन भाऊजी. हा, राजवीर सरांच्या बाबतीत मला फक्त आर्यन भाऊजीच समजून घेऊ शकतात. भाऊजी, फोन उचला. फोन उचला. फोन का उचलत नाहीये? आर्यन भाऊजी, राजवीर सर घरी परत आलेत. क्या बात है. थँक्स फॉर शेअरिंग दिस गुड न्यूज. मी आता एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. उद्याच घरी पोहोचतोय. हो, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये काकू. हे जे काही सगळं घडलंय ना, त्यात पण मिस मयुरींची काहीच चूक नाहीये. तुमचं सगळं बोलणं जरी मान्य केलं ना, तरी एक प्रश्न तसाच राहतो. तुम्ही परत आल्यानंतर मयूने तुम्हाला असं लपवून का ठेवलं? आम्ही काही कोणी परके होतो का? कसं आहे ना काकू, कधी कधी एखादा निर्णय घेताना माणूस नाही करत इतका विचार आणि निर्णय घेऊन टाकतो. त्यावेळेला जे योग्य वाटेल ते करतो. मिस मयुरींनी पण माझ्या बाबतीत नेमकं तेच केलं, हो की नाही हो मिस मयुरी? मिस मयुरी, तुम्हाला पण मी हेच सांगेन की तुम्ही टेन्शन घेऊ नका. उगाच काही गिल्टी फील करण्याची गरज नाहीये. माझ्या काळजीपोटी तुम्ही जे करायचं ते तुम्ही केलं, हो की नाही? बघा, मिस मयुरींचंही तेच म्हणणं आहे जे माझं म्हणणं आहे. ही समजावण्याचा प्रयत्न केलात ना, तरी तुमचं म्हणणं मला फार काही पटलेलं नाहीये. दुर्बाई, म्हणजे आपल्या बाजूने विचार करण्यापेक्षा जरा मयुरीच्या बाजूने पण आपण विचार करूया. ती आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगत होती की नाही की छोटे मालक सुरक्षित आहे, ते परत येतील म्हणून. आपण काय सांगितलं? आपण तिच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला आणि तिला सांगितलं की ते कधीच परत येणार नाही म्हणून. सगळं जग तिच्या विरुद्ध गेलं असताना सुद्धा अचानक छोटे मालक समोर आल्यानंतर बावचळली बिचारे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी तिने जो काही विचार केला तो तिने केला आणि तिला जे सुचलं ते केलं तिनं, आहे का नाही? मी जेव्हा विरोध करत होते ना, तेव्हा मी तिची आई म्हणून तिचा विचार करत होते आणि आताही मी तिची आई म्हणूनच तिचा विचार करतेय.
जी गोष्ट सगळ्यात आधी आईला सांगायला हवी ती आईपासून लपवून ठेवल्यानंतर वाईट नाही का वाटणार? तुम्ही तिच्या वागण्याचं कितीही समर्थन केलं ना तरी जे चूक आहे त्याला मी चूकच म्हणणार. आई आई आई, खरंच सॉरी, खूप सॉरी. मला असं नाही वागायला हवं होतं. मला 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 कळतंय माझी चूक झालीये. म्हणजे बाकी कोणाला नाही, पण मला तुला हे सांगायला हवं होतं. खरंच सॉरी. सॉरी ना, माफ कर ना प्लीज. तू मला दुखवलंयस ना त्यापेक्षा जास्त जावई बापूंच्या आईंना म्हणजे मालकीणबाईंना दुखावलंयस. एक वेळ माझी माफी मागितली नाहीस ना तरी चालेल, पण आधी त्यांची माफी माग. मॅम खरंच खरंच खूप सॉरी. माझ्याकडून जे झालं ते चुकून झालं. म्हणजे मला असं मुद्दाम करायचं नव्हतं. मी राजवीर सरांसाठी हे सगळं केलं. माझा काही वाईट हेतू नव्हता त्यामध्ये. मॅम मला प्लीज माफ करा. खरंच सॉरी. आपण निघूया. आपण तुला घरी जायला निघूया. मम्मा चल. आबा आयुष्यमान सगळं सुखी. आबा तू सुरक्षित राह. अरे अरे नेमकी तुला आताच सांग लागली का रे? फायनली घरी जातोय आपण आपल्या. हो. तुम्ही असं इथे राहण्याचा हट्ट करत असताना मी असं सडनली आपल्या घरी जाण्याचा हट्ट करतोय. नाराज तर नाही आहात ना तुम्ही? नाही सर, असं काहीच नाहीये. नाही म्हणजे काही राग वगैरे माझ्यावर? नाही सर, अजिबात नाही. गुड. चला मग निघूया. हो. अरे कट. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, या नंबरवरून फोन आला होता. कोण हवंय? हेलो हेलो, मनमोहन है क्या? स्त्री वाला मनमोहन. हाँ कौन? अरे स्त्री वाला मनमोहन है? नहीं नहीं, रॉन्ग नंबर. ओके मैडम.
मिस मयुरी. हा आले. काय सांगतेस? जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना तेच तुम्हाला सांगते. तो जावई बापू जिवंत आहेत आणि ही गोष्ट मयुरीने आपल्यापासून लपवून ठेवली. आपल्यापासून. छकुलीचं चुकतंय, छकुलीचं चुकतंय. काय चाललंय या मुलीचं मला तर काही कळतच नाहीये. अहो हिच्या सासरकडची माणसं काय म्हणतील आणि हे सगळं लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील. देवा देवा, मी प्रार्थना करतो माझ्या छकुलीला त्रास नको देऊ. माझं सुख छकुलीला दे, पण छकुलीला सुखी ठेव. नको छकुलीला त्रास नको देऊ. छकुलीला सुखी ठेव. छकुलीला सुखी ठेव. तुम्ही शांत व्हा बरं. जावई बापू आता परत आलेत ना, जोवर ते आहेत तोपर्यंत आपल्याला मयूची चिंता करायची काहीच गरज नाहीये. सगळं नीट होईल. हा शांत व्हा. राजवीर, राजवीर, तू घरी परत आलास. अगं असं काय करतेस आजी? आता मी आलोय ना परत. रडू नकोस. तू बोलू नकोस. काही बोलायचं नाही. एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. मी तुला आता कुठे म्हणजे कुठे सोडणार नाहीये. अरे राजवीर, तू असं मला न सांगता कुठे निघून गेला होतास? अरे जरा विचार तरी करायचा. आजीचं काय होईल? तुला माहितीये ना माझ्यासाठी तू किती महत्वाचं आहेस ते. राजवीर, हो मला कळतंय आजी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता झालेल्या गोष्टी विसर. उगाच झालेल्या गोष्टी आठवून त्रास करून घेऊ नकोस. आणि आता मी आलोय ना परत. आता माझ्या आजीला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. ए मम्मा, आता आपला ब्रो परत आलाय तर तुला पण आपल्यासारखं शॉलेट वाटत असेल ना? आता तर आपण ना होल्डिंग लावणार आहे. सगळ्यांना सांगणार आता आपल्याला नडायचं नाही, आपला ब्रो परत आलाय. अरे नाही नाही गॅरी, काय असं काही वेडेपणा करणार नाहीयेस तू. ए ब्रो, आता यात वेडेपणा काय आहे? आता अख्ख्या जगाला कळलं पाहिजे ना आपल्याला आनंद झालाय. अरे थांबा थांबा थांबा, आधी मला बोलू द्या. भांडू नका. राजवीर, मी काही ऐकणार नाहीये. तू आता बैस बरं इथे. बैस बैस बैस. मयुरी तू पण ये. मिठू, मयुरी मला माहितीये तू नाराज आहेस माझ्यावर. मी त्या दिवशी तुला बोलले ना जरा. पण माफ कर मला. हा अहो आजी, तुम्ही असं काही बोलू नका प्लीज. आणि मी तुमच्यावर नाराज नाहीये. बोलायचं तुम्हाला. राजवीर अजून काही बोलला नाही. कसं त्याचं नक्की काय चाललंय? ताई 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 सांग ना गं. अगं राजवीराचा अचानक कसं काय परत आला? तो गायब झाला होता ना. एवढाच कशाला? त्या दिवशी पोलिसांनी सांगितलं होतं राजवीर. मग तो असा अचानक कसं काय आला? आणि तो तुम्हाला कुठे भेटला? बरं इतके दिवस तो कुठे होता, कसा होता, काय होता? ताई राजवीराचा अचानक आल्यामुळे ना मला खरंच खूप गोंधळाला झालंय. प्लीज तू तरी काहीतरी उत्तर दे ना. ताई ताई अगं तुला तो राजवीर मेला होता, तो परत कसा आला? या सगळ्या मागे नक्की त्या आर्यनचा हात असणार. त्या आर्यनला तर मी मारून. थांब, मागे मागे ये. दात खिळ बसली. मी आता जे काही बोलले आणि तू जे काही ऐकलंस ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नये.
चुकून जरी बडबड करत ओकलीस कोणासमोर, कायमचे पाडायला मला फार वेळ लागणार नाही. कळलं कळलं? हा राजवीर अजून काही बोलला कसा नाही? नाही नाही, मला त्याची वाट बघून चालणार नाही. तो पोलिसांसमोर तोंड उघडायच्या आधी मलाच त्याचं तोंड कायमचं बंद करावं लागेल. आणि मग त्या 1.5 शाण्या आर्यनला तर मी काय म्हणते सर, हा बोला ना. तुम्ही मला जे सांगणार होतात ते अजून सांगितलंच नाही.